नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आपला व्हिडिओ सुरू झालेला आहे, पण माझी एक विनंती आहे तुम्हाला, आपला व्हिडिओ फुल स्क्रीन करून बघा, म्हणजे तुम्हाला अजून पाहायला छान वाटेल। तर आजचा आपला व्लॉग असणार आहे मी माझं जुनं कपाट त्याला नवीन कसं बनवलं। तर जवळजवळ हे आमच्या घरातलं आहे ना 10 ते 12 वर्षापूर्वीचं कपाट आहे। त्याचे हँडल पण तुटलेत आणि लहान मुलांनी त्याच्यावर स्टिकर पण चिटकवलेत, तर ते एकदमच खराब दिसत होतं। पण आणि आम्हाला लगेच पण आता नवीन कपाट घ्यायचं नव्हतं, तर म्हणलं आपण ह्यालाच काहीतरी डेकोरेटिव्ह करूया। तर हे स्टिकर आम्ही आणलेत मिस्टर DIY मधून। तर जास्त महाग पण नाही आहेत, एकदम बजेट फ्रेंडली आहेत। 500 रुपयामध्ये हे 2 स्टिकर आलेले आहेत आम्हाला। तुम्ही पण तुमचं असं जुना कपाट असेल, तुम्हाला पण आता लगेच नवीन कपाट घ्यायचं नसेल, तर तुम्ही पण असं नक्की ट्राय करा, खूप छान वाटतं। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कपाटाचा फायनल लुक काय झालंय ते दिसेल। तर आपल्या कपाटाला पूर्ण स्टिकर लावून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही फायनल लुक किती मस्त झालं, एकदम नवीन कपाटासारखं वाटतंय। तुम्ही पण तुमच्या अशाच जुन्या कपाटाला नवीन बनवा आणि नवीन कपाट घ्यायची घाई करू नका, अजून हे कपाट तुम्ही आरामात 4-5 वर्ष वापरू शकता। चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।